सामान्य काळातील 6वा रविवार वर्ष दुसरी. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, कोविड-19च्या स्मृती आठवणी ते हृदयस्पर्शी आणि वेदनात्मक अनुभव अजूनही आणि आजही आपल्या स्मरणात जिवंत आहेत, ताजे आहेत. ते दिवस, ते वातावरण, ती वास्तवता, तो आकांत, तो आक्रोश, त्या वेदना, ते क्लेश, ती मानवी मनस्थिती आणि ती मानवी मानसिकता नुसती आठवण झाली तरी मानवी मनाचा आणि हृदयाचा थरकाप होतो. आजही अंगावर शहारे येतात. कोविडची लागण झालेल्या कुटुंबातील व्यक्तीला बंद खोलीत ठेवलं जात असे. आपण त्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नये म्हणून विशेष काळजी आणि दक्षता घेतली जात होती. अशा व्यक्तीशी, अशा कुटुंबाशी आपण संपर्क, सहवास आणि संवाद टाळत होतो. कोविडची लागण झालेल्या व्यक्तीपासून आपल्याला जेवढं दूर राहता येईल, त्याला किंवा तिला आपल्यापासून जेवढं दूर ठेवता येईल, त्यासाठी वैयक्तिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर, गाव पातळीवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न आपण करीत होतो. हॉस्पिटलमध्ये अशा रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आलेले होते. काही ठिकाणी कुटुंबाबाहेर अशा रुग्णांची सोय सरकारी यंत्रणेमार्फत करण्यात आली होती. जेवण खोलीबाहेर ठेवलं जात होतं. नातेवाईक, हितचिंतक, शेजारी, काही सेवाभावी माणसं बाधित कुटुंबाला, व्यक्तीला लागणाऱ्या मूलभूत वस्तू मुख्य दरवाजाच्या समोर, मुख्य दरवाजाच्या कडीवर किंवा घराच्या गेटवर टांगून ठेवून निघून जात होते. प्रियबंधू भगिनींनो, आपणापैकी बहुतेक जण अशा रुग्णाच्या जवळ जायला, त्याच्याशी बोलायला, त्याच्या संपर्कात यायला आणि त्या व्यक्तीला स्पर्श करायला घाबरत होते, भीत होते. अशा या परिस्थितीमध्ये, अशा या वास्तवतेमध्ये समाजामधील काही माणसं जीवावर उदार होऊन, मनातील भीती बाजूला ठेवून त्याचे काय परिणाम होतील याची पर्वा न करता, त्या व्यक्तीची, कुटुंबाची गरज ओळखून, समस्येचं स्वरूप जाणून, गंभीर अशा अडचणीमध्ये त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी रुग्णाच्या पाठीशी ठामपणे उभे होते. त्यांना आपल्या परीनं जेवढी सेवा देता येईल त्यासाठी रिस्क घेऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मदतीचे, सेवेचे आणि सहकार्याचे हात देत होते. ते सेवा कार्य खूप प्रशंसनीय आणि हृदयस्पर्शी होतं. अशा या सेवा कार्यामध्ये काही जणांना आपले जीवही गमवावे लागले. ही वास्तवता कोणी नाकारू शकत नाही. प्रियबंधू भगिनींनो, फार मोठं धैर्य आणि मनोबल लागतं अशा या सेवा कार्यासाठी. अशाच आशयाची परिस्थिती, वास्तवता आणि मानवी मानसिकता आजच्या वाचनामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. महारोगानं किंवा कुष्ठरोगानं बाधित झालेल्या व्यक्तीला कुटुंबापासून अलिप्त आणि वेगळं राहावं लागत असे. त्याला गावाबाहेर काढलं जात असे. गावातील व्यक्ती अशा व्यक्तींची बोलत नसत, कोणत्याही प्रकारचे संबंध तिच्याबरोबर ठेवत नसत, त्यांच्या संपर्कात येणं टाळीत असत. समाजामध्ये त्यांना मान प्रतिष्ठा नसे. अतिशय हलाखीचं, अतिशय लाचारीचं, अतिशय दारिद्र्याचं, अपमानास्पद, लज्जास्पद आणि लाजिरवाणी जीवन जगण्यास त्यांच्यावर समाजाकडून दबाव आणि सक्ती केली जात होती. लज्जा रक्षणासाठी अंगावर परिधान केलेले कपडे अशा व्यक्तीचे फाटके असावे. महारोग झालेल्या व्यक्तीचे केस मोकळे असावे, त्याने ते विंचरू नये, नीटनेटके ठेवू नये. पुरुषांसाठी, स्त्रियांसाठी, तरुण तरुणींसाठी हा एकच नियम.
आपला मुखाचा वरचा ओठ झाकून ठेवावा. रस्त्यावरून, वेशीवरून, समोरून, वाटेवरून येताना जाताना आपण कुष्ठरोगाने बाधित आहोत, महारोगाची लागण आपल्याला झालेली आहे हे लोकांना कळावं, त्यांना आपल्यापासून दूर राहता यावं, आपण त्यांना दूर ठेवावं, सुरक्षित अंतर आपल्यामध्ये राहावं. आणि म्हणून येताना जाताना मी अशुद्ध आहे, मी अशुद्ध आहे असं जोराने मोठ्याने अवती भोवती आजूबाजूच्या लोकांना ऐकायला जाईल अशा मोठ्या आवाजात म्हणावं. अशी सक्ती आणि जबरदस्ती कुष्ठरोग्यावर करण्यात येत होती. अशा प्रकारच्या वास्तवतेत, अशा प्रकारच्या चालीरीतीत, रूढी परंपरेमध्ये आणि समाज व्यवस्थेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त वावरत होता. कुष्ठरोग्याची, महारोग्याची ही मानवी अवस्था, ती वास्तवता, त्याची ती दैनावस्था आणि दुरावस्था प्रभू येशू ख्रिस्ताला पाहवत नव्हती. आपल्यासारख्याच प्रतिरूपाप्रमाणे असलेला जिवंत माणसाला, रुग्णाला अशा प्रकारच्या खालच्या दर्जाची अप्रतिष्ठित वागणूक द्यावी हे प्रभू येशू ख्रिस्ताला देखील पटत नसावं. आजच्या माक लिखित शुभवर्तमानामध्ये कुष्ठरोगाने पछाडलेला एक माणूस प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आला. कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्याने ऐकलं असेल, हा देव माणूस आपल्याला बरं करू शकतो असा विश्वास त्यानं प्रभू येशू ख्रिस्तावरती ठेवला होता. समाजात मिळणाऱ्या वागणुकीला, अपमानाला, मानहानीला, लाचारीला, उपवासमारीला तो वैतागला असणार, कंटाळला असणार. जीवन संपवण्याचा विचार देखील अधूनमधून त्याच्या मनाला स्पर्श करून गेला असणार. अशा वेळी एक शेवटचा उपाय, एक शेवटचा पर्याय आणि शेवटचा इलाज म्हणून आपल्या वेदना असह्य होताना तो प्रभूच्या पुढ्यात जातो. प्रभू समोर गुडघे टेकतो, विश्वासानं लोटांगण घालतो. एक महारोगी, एक कुष्ठरोगी सामाजिक नियम, रूढी, परंपरा बाजूला ठेवून कोण काय बोलेल, कोण काय सांगेल याची पर्वा न करता तो विश्वासानं प्रभूजवळ जाऊन गुडघे टेकतो. विश्वासानं तो प्रभू येशूला शरण जातो आणि म्हणतो, प्रभूजी, आपली इच्छा असली तर मला बरे करण्याचे, मला शुद्ध करण्याचं, माझा आजार घालविण्याचं सामर्थ्य आपल्यात आहे. बंधू भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की प्रभूला त्याचा कळवळा आला. त्या महारोग्याची ती वास्तवता, त्याची ती मनस्थिती, त्याची ती परिस्थिती पाहून प्रभू येशू ख्रिस्ताचं मन हळहळलं. अशा या व्यक्तीच्या आपण जवळ जाऊ नये, त्याला आपल्या जवळ येऊ देऊ नये, त्याला स्पर्श करणं तर बाजूलाच ही त्यावेळच्या समाजाची महारोग्याबाबत भूमिका असताना देखील 2023 वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्तानं आपला हात पुढे करून त्या कुष्ठरोग्याला स्पर्श केला, त्याला हात लावला, त्याला आपल्या जवळ येऊ दिलं. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या जवळ गेला. बंधूंनो आणि भगिनींनो, आज 2023 वर्षांनंतरही कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीजवळ जाणं, त्याच्याशी बोलणं, त्याला स्पर्श करणं आजही आपल्याला किती कठीण वाटतं आणि कठीण जातं. कधी कधी जाणून बुजून आपण ते टाळत असतो. त्या महारोग्याला स्पर्श करून प्रभू येशूनं म्हटलं, माझी इच्छा आहे तू शुद्ध हो. आणि त्या क्षणी तो बरा झाला. याविषयी कोणाला सांगू नकोस अशी प्रभू येशू ख्रिस्तानं त्याला आज्ञा केली असताना देखील त्याला मनी एवढा आनंद आणि हर्ष झालेला होता की त्याचं मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. आणि आपला हा दैवी अनुभव लोकांना त्यानं सांगितला, प्रभू येशू ख्रिस्ताला त्यानं प्रसिद्धी दिली. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, पौलानं करिंथीकरास पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटलं आहे, आपण खाता पिता जे काही करता
ते सर्व देवाच्या गौरवासाठी आपण करावे. आपल्यामुळे कोणाला अडचण होऊ नये, कोणाच्या मार्गामध्ये आपण आड येऊ नये. स्वतःचा स्वार्थ पाहण्यापेक्षा, स्वतःचं हित जोपासण्यापेक्षा दुसऱ्यांच्या अडचणीमध्ये मला मदत आणि सहाय्य कसं करता येईल याकडे आपण विशेष लक्ष द्यायला हवं, असं पौल आपणा सर्वांना सांगतो. आणि पुढे तो स्वतःच्या जीवनाची साक्ष देतो. मी जसा ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. बंधनो आणि भगिनीनो, शुभ वर्तमानामधील त्या कुष्ठरोग्याप्रमाणे तशा प्रकारची मानसिकता, तशा प्रकारची परिस्थिती आपल्या समाजामध्ये, आपल्या गाव परिवारामध्ये अशी काही माणसं आहेत, अशी काही कुटुंब आहेत की ते गरिबीला, दारिद्र्याला, बेकारीला, महागाईला कंटाळलेले आहेत. अशी काही समाजामध्ये कुटुंब आहेत की वर्षानुवर्ष त्यांचे कौटुंबिक प्रश्न थिजत पडलेले आहेत, भिजत पडलेले आहेत. वर्षानुवर्ष ते तसेच ठेवले गेलेले आहेत. शेजाऱ्यानं आपल्या जमिनीवरती बळजबरीनं अतिक्रमण केलेलं आहे. खोटे साक्षीदार तयार करून खोटी कागदपत्र केलेली आहेत, खोट्या सह्या केलेल्या आहेत. लोकांना फसवून, दहशत दाखवून जमिनी बळकावलेल्या आहेत. त्यांच्या गरिबीचा, त्यांच्या अज्ञानीपणाचा आणि त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा उठवलेला आहे. आज समाजामध्ये काही विधवा आहेत, त्यांना त्यांचा हक्क आणि अधिकार मिळाला पाहिजे, परंतु वर्षानुवर्ष त्यांना वेठीस धरलं जात आहे. अरे तुझं कोण आहे मागे पुढे बघायला आणि तुला द्यायला? तुला कशाला हिस्सा हवा आहे? अशा प्रकारची वागणूक तिला देखील आजही समाजामध्ये दिली जात आहे. समाजात, गावामध्ये अशी काही कुटुंब आहेत की ज्यांच्या विचारांची, ज्यांच्या अस्तित्वाची, ज्यांच्या मतांची, ज्यांच्या भावनांची कधीच कदर केली जात नाही. समाजामध्ये, गावामध्ये त्यांना कोणी विचारत नाही. ते गरीब आहेत, निराधार आहेत म्हणून त्यांना कोणी पुसत नाही, त्यांना किंमत देखील देत नाहीत. गावाच्या मुख्य प्रवाहामध्ये, गावाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये ते कधी हिशोबातच नसतात. समाजामधील मनोरुग्ण, आंधळे, लुळे, बहिरे, पांगळे, विकलांग यांना प्रिय बंधू भगिनींनो आपण समाजामध्ये कशा प्रकारे वागवतो? अशा व्यक्तींकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो? त्यांच्याबरोबर आपण कशा प्रकारचे व्यवहार करतो? बंधू आणि भगिनींनो, हे सर्व प्रभूचेच, प्रभू येशू ख्रिस्ताचेच भाऊ आणि बहिणी आहेत. आपली इच्छा असली तर या समाजातील या लोकांचे प्रश्न आपण सोडवू शकतो. त्यांना या समस्येमधून, अडचणीमधून मुक्त करू शकतो. त्यांना न्यायी वागणूक आपण देऊ शकतो. ते विश्वासानं, तन्मयतेनं आपल्याकडे येतात, आपल्या समोर नतमस्तक होतात, आपल्या पुढे याचना करतात. आपली इच्छा असली तर आपण त्यांचे प्रश्न सोडवू शकतो, त्यांना मदत आणि सहाय्य करू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे आपण आपला सहकार्याचा हात पुढे करून त्यांना सांगू शकतो का? होय, माझी इच्छा आहे तुला या बंधनातून, तुला या समस्येमधून मुक्त करण्यासाठी. मी तुला सहकार्य करण्यासाठी तुझ्या पाठीशी आहे.